जरा कल्पना करा, एका बाजूला 60,000 सैनिकांची अवाढव्य फौज, युद्धासाठी सज्ज असलेल्या 53 भल्या मोठ्या तोफा, आणि दुसऱ्या बाजूला अवघे 3,000 सैनिक आणि फक्त 8 तोफा. एक्झॅक्टली. म्हणजे कागदावर विचार केला तर हा सामना सुरू होण्याआधीच संपायला हवा होता. 60,000 विरुद्ध 3,000 हा कोणताही न्याय्य लढा वाटतच नाही. अजिबात नाही. पण इतिहासातील सर्वात मोठा आणि धक्कादायक उलटफेर इथेच घडला ना? हो ना. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण भारताचा इतिहास कायमचा बदलून टाकणाऱ्या याच प्लासीच्या लढाईच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे असलेल्या ऐतिहासिक नोंदी, तत्कालीन लष्करी डायऱ्या आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या दस्तऐवजांवरून आपण एक आढावा घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण ही केवळ एक लष्करी लढाई नव्हती, तर एक अतिशय गुंतागुंतीचा आंतरराष्ट्रीय कट होता. हो, आपण पाहणार आहोत की भारताचा सर्वात श्रीमंत प्रांत अवघ्या 65 सैनिकांच्या बदल्यात कसा विकत घेतला गेला. आणि युरोपमधील 2 जागतिक महासत्ता म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच यांच्या भूराजकीय स्पर्धेने बंगालच्या नवाबाचा बळी कसा घेतला. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. म्हणजे वरवर पाहता हा केवळ एका तरुण नवाबाचा त्याच्यात सेनापतीने केलेला विश्वासघात वाटतो. पण यामागे 18व्या शतकातील जागतिक अर्थकारणाचे आणि युरोपातील 2 महासत्तांच्या स्पर्धेचं एक प्रचंड मोठं जाळे होते. बरोबर. आणि हे समजण्यासाठी आपल्याला थेट 1756च्या बंगालमध्ये जावे लागेल, नाही का? हो. 10 एप्रिल 1756 रोजी सिराजुद्दौला हा बंगाल, बिहार आणि ओरिसाचा नवाब बनला. त्याचे आजोबा अलीवर्दी खान यांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी सत्तेची ही मोठी सूत्र त्याच्या हाती आली. फक्त 20 वर्षांचा. बापरे! आजकालची 20ली मुलं आपण कोणतं करिअर निवडावं या गोंधळात असतात. अगदी खरंय. आणि हा तरुण थेट जागतिक व्यापाराच्या केंद्रस्थानी असलेल्या साम्राज्याचा शासक बनला होता. कारण तत्कालीन बंगाल म्हणजे संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत प्रांत होता. हो. कापड, रेशीम, मसाले आणि विशेषतः बंदुकीची दारू बनवण्यासाठी लागणारे सॉल्ट पीटर यांचे ते प्रमुख केंद्र होते. आणि ह्याच संपत्तीवर युरोपीय देशांची, विशेषतः ब्रिटिश आणि फ्रेंच कंपन्यांची नजर होती. अनुभव कमी आणि महत्वाकांक्षा मोठी, हे काहीसे घातक समीकरण दिसतंय. आणि याच काळात संघर्षाची पहिली ठिणगी पडली. स्रोतांनुसार कलकत्त्यातील फोर्ट सेंट विल्यम किल्ल्याची दुरुस्ती हा कळीचा मुद्दा ठरला. बरोबर. म्हणजे बघा, एका बाजूला नवीन नवाब स्वतःचा जम बसवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांनी चक्क नवाबाची पूर्वपरवानगी न घेता कलकत्त्यात आपल्या किल्ल्याची तटबंदी उभारण्यास सुरुवात केली. हे धाडस थोडं अतिच होतं. हो ना? हे म्हणजे एखाद्या भाडेकरूने घरमालकाला न विचारताच घराच्या मुख्य भिंती पाडून तिथे अनधिकृत बांधकाम सुरू करण्यासारखे. घरमालक असलेला नवाबाचा अहंकार दुखावला जाणे साहजिकच होते. पण त्या भाडेकरू आणि घरमालकाच्या उदाहरणात आणखी एक पदर आहे. भाडेकरू केवळ घरमालकाला घाबरून तटबंदी करत नव्हता. त्याला शेजारच्या दुसऱ्या भाडेकरूची म्हणजे फ्रेंचांची जास्त भीती वाटत होती. अच्छा, फ्रेंचांची भीती. हो. युरोपमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. त्यामुळे फ्रेंचांच्या संभाव्य नौदल हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी इंग्रजांनी कलकत्त्यात तटबंदी मजबूत करायला सुरुवात केली. पण सिराजुद्दौलाने हे आपल्या सार्वभौमत्वाचे थेट उल्लंघन मानले. एका व्यापारी कंपनीने आपल्याच भूमीवर लष्करी किल्ला उभा करणे हे तो कसं खपवून घेणार? एक्झॅक्टली. त्याने इंग्रजांना बांधकाम थांबवण्याचा आदेश दिला, जो इंग्रजांनी धुडकावून लावला. आणि मग घर मालकाने रागवून भाडेकरूला अक्षरशः घरातून बाहेर काढले. सिराजने थेट कलकत्त्यावर स्वारी केली आणि 20 जून 1756 रोजी फोर्ट सेंट विल्यम किल्ला काबीज केला. इंग्रजांना तिथून पळ काढावा लागला. पण इथेच ती एक अत्यंत वादग्रस्त घटना घडल्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये वारंवार येतो. अंधार कोठडीची घटना किंवा ब्लॅक होल ऑफ कलकत्ता. हे प्रकरण काय होतं? ही घटना या संपूर्ण ऐतिहासिक नाटकात एका उत्प्रेरकाचे म्हणजे कॅटलिस्टचे काम करते. किल्ल्यावर कब्जा मिळवल्यानंतर नवाबाच्या सैनिकांनी तिथे सापडलेल्या इंग्रज युद्धकैद्यांना एका अत्यंत लहान खोलीत डांबले. ती ब्लॅक होल ना? हो, साधारण 18 बाय 14 फुटांची खोली. जॉन हॉलवेल या ब्रिटिश अधिकाऱ्यानं नंतर दावा केला की त्या कोठडीत 146 इंग्रजांना डांबण्यात आले होते. बापरे, एवढ्या लहान खोलीत? हो. आणि जूनच्या भयंकर उकाड्यामुळे त्यातल्या 123 जणांचा गुदमरून मृत्यू झाला असा त्याचा दावा होता. पण एवढी माणसं तिथे मावणे शक्य तरी आहे का?
आधुनिक इतिहासकारांच्या मते हे आकडे प्रचंड फुगवून सांगितलेले होते. मरण पावलेल्यांची संख्या कदाचित 20 ते 40च्या आसपास असावी. पण सत्य काहीही असो, तिचा परिणाम मात्र भयंकर झाला. म्हणजे इंग्रजांनी याचा वापर केला असेल. नक्कीच. हॉलवेलने या घटनेचा वापर इंग्लंडमध्ये मोठा प्रोपोगँडा निर्माण करण्यासाठी केला. हे अतिरंजित वर्णन लंडनपर्यंत पोहोचले आणि ब्रिटिश जनतेत संतापाची लाट उसळली. अच्छा, म्हणजे एका क्रूर नवाबाने आपल्या निष्पाप व्यापाऱ्यांची निर्घृण हत्या केली आहे, असे चित्र उभे केले गेले? हो, आणि यातूनच लष्करी कारवाईला पूर्ण नैतिक आणि कायदेशीर पाठबळ मिळालंय. म्हणजेच या ब्लॅक होलच्या कथेने इंग्रजांना केवळ बचाव करण्याऐवजी आक्रमक होण्याची एक परिपूर्ण सबब मिळवून दिली. मद्रासमध्ये असलेल्या रॉबर्ट क्लाईव्ह आणि ॲडमिरल चार्ल्स वॉटसन यांनी वेगाने तयारी करून बंगालकडे कूच केली. आणि 2 जानेवारी 1757 रोजी त्यांनी मोठ्या ताकदीनिशी कलकत्ता पुन्हा जिंकून घेतले. नवाबाची फौज त्यांच्या आधुनिक नौदल आणि तोफखान्यासमोर टिकू शकली नाही ना? नाही, आणि नाईलाजाने सिराजुद्दौलाला त्यांच्याशी शांततेचा तह करावा लागला, तो प्रसिद्ध अलीनगरचा तह. या तहानुसार सिराजूला खूप मोठी माघार घ्यावी लागली. पण दोन्ही बाजूंना माहीत होते की हा तह जास्त काळ टिकणार नाही. कारण नवाबाच्या मनात आपला अपमान धुमसत होता आणि इंग्रजांना बंगालमधील पकड मजबूत करायची होती. इथेच खरी रंजकता वाढते, कारण या तहानंतर लगेचच युरोपमधील परिस्थितीने एक मोठे वळण घेतले. 1756 मध्ये युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू झाले. इंग्लंड आणि फ्रान्स एकमेकांसमोर उभे ठाकले. आणि या युरोपियन युद्धाचा थेट परिणाम हजारो मैल दूर बंगालवर झाला. पण इथे माझ्या मनात एक शंका आहे. आपल्या स्रोतात म्हटले आहे की सिराजुद्दौलाची फ्रेंचांबद्दल सहानुभूती होती, पण बंगालमधील फ्रेंचांची ताकद खरोखरच इंग्रजांसाठी एवढा मोठा धोका होती का? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. की इंग्रजांना बंगालमधून फ्रेंचांचे वर्चस्व संपवण्यासाठी सिराजचे फ्रेंचांशी असलेले संबंध हे केवळ एक निमित्त वाटले? यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे इंग्रजांसाठी हे दोन्ही मुद्दे तितकेच खरे आणि गंभीर होते. फ्रान्स हा ब्रिटनचा जागतिक स्तरावरील सर्वात मोठा लष्करी प्रतिस्पर्धी होता. म्हणजे त्यांच्यात इतर खंडांमध्येही युद्ध सुरू होते. हो ना, उत्तर अमेरिका, आफ्रिका, अनेक ठिकाणी. भारत हे त्यातीलच एक रणांगण होते. जर बंगालसारख्या सुपीक प्रांताची संपत्ती फ्रेंचांच्या हाती लागली असती तर फ्रेंचांनी संपूर्ण भारतात इंग्रजांचा सहज पराभव केला असता. अच्छा, म्हणजे फ्रेंच वखारी नष्ट करणे ही इंग्रजांसाठी जगण्याची आणि मरण्याची लढाई होती. एक्झॅक्टली. आणि त्याचवेळी त्यांना हेही कळून चुकले होते की सिराजुद्दौला फ्रेंचांना आपल्या विरुद्ध वापरू शकतो. नवाब सत्तेचा समतोल राखण्यासाठी जाणीवपूर्वक फ्रेंचांना आश्रय देतोय हे क्लाईव्हच्या लक्षात आले होते. म्हणजे साप साप म्हणून भुई थोपटण्याचा हा अचूक प्रकार होता. फ्रेंचांचे कारण पुढे करून इंग्रजांनी थेट अलीनगरचा तो शांततेचा तह धुडकावून लावला. हो, त्यांनी 23 मार्च 1757 रोजी थेट फ्रेंचांच्या चंद्रनगरवर लष्करी हल्ला केला आणि ते ठाणे काबीज केले. ही अतिशय आक्रमक खेळी होती. आणि इंग्रज तिथेच थांबले नाहीत. त्यांनी सिराजसमोर अपमानजनक अटी ठेवल्या. हो, 3 अटी. पहिली, फ्रेंच हे इंग्रजांचे शत्रू असल्याने त्यांचा निष्पात करण्यासाठी नवाबाने इंग्रजांना मदत करावी. दुसरी, फ्रेंचांच्या सर्व वखारी बंद कराव्यात. आणि तिसरी तर सर्वात अपमानास्पद होती, फ्रेंच सेनापती झान लॉ आणि त्याचे सैनिक यांना अटक करून इंग्रजांच्या ताब्यात द्यावे. हे थेट नवाबाच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान होते. एका स्वतंत्र शासकाला त्याच्या स्वतःच्या भूमीत कुणाला आश्रय द्यायचा हे सांगणारे इंग्रज कोण? पण या क्षणी सिराजुद्दौलाची प्रतिक्रिया अतिशय गोंधळात टाकणारी होती. तो इंग्रजांना अखेरपर्यंत संदिग्ध उत्तरे देत राहिला. हीच सिराजची सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक ठरली. राजकारणात संदिग्धता ही अनेकदा कमकुवतपणाचे लक्षण मानली जाते. नवाब एकीकडे इंग्रजांना अनुकूल पत्रे लिहित होता, तर दुसरीकडे गुप्तपणे फ्रेंच सेनापतीला मदतीची याचना करत होता. पण त्याचा हा पत्रव्यवहार इंग्रजांच्या हेरांनी पकडला ना. हो, आणि या दुटप्पी धोरणामुळे इंग्रजांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांना समजले की आता केवळ फ्रेंचांना संपवणे पुरेसे नाही, या नवाबालाच गादीवरून खाली खेचणे आवश्यक आहे. युद्ध अटळ होते, पण रॉबर्ट क्लाईव्हने लष्करी युद्धाऐवजी दुसरा मार्ग निवडला, फितुरीचा. कारण त्याला माहीत होतं की मोकळ्या मैदानावर 60,000 सैनिकांच्या फौजेला हरवणे जवळजवळ अशक्य आहे. या कारस्थानाचा भाग वाचताना तर अक्षरशः एखाद्या सस्पेन्स थ्रिलरसारखा वाटतो.
कलकत्ता काउन्सिलचा सभासद असलेल्या क्लाईव्हने नवाबाच्या दरबारातील लोकांना पद्धतशीरपणे फोडायला सुरुवात केली. त्याने थेट शिराजचा सरसेनापती मीर जाफर यालाच लक्ष केले. चक्क सरसेनापतीलाच बंगालचा नवा नवाब बनवण्याचे आमिष दाखवले. पण ह्यामागे एक मोठे आर्थिक इंजिनही काम करत होते. अगदी तंतोतंत. हे तत्कालीन कॉर्पोरेट जगातील एक महाकाय होस्टाईल टेकओव्हर होतं. आणि त्यासाठी भांडवल कोणी दिलं? जगत शेठ यांनी, जे आशियातील सर्वात मोठे सावकार होते. हो, सिराजच्या उर्मट वागणुकीमुळे तेही दुखावले गेले होते. त्यामुळे त्यांनी या सत्तांतरात मोठी गुंतवणूक केली. मीर जाफर लष्करी चेहरा होता, पण आर्थिक पाठबळ जगत शेठ यांच्याकडून येत होते. या कटातील आणखी एक रंजक किस्सा म्हणजे अमीचंद या व्यापाऱ्याची फसवणूक. अमीचंदने धमकी दिली की 30 लाख रुपये दिले नाहीत तर तो कट नवाबासमोर उघड करेल. तेव्हा क्लाईव्हने चक्क 2 वेगवेगळे करारनामे तयार केले. हो, एक लाल कागदावर आणि दुसरा पांढऱ्या कागदावर. लाल कागदावरील करारनामा खोटा होता आणि ॲडमिरल वॉटसनने सही करण्यास नकार दिल्यावर क्लाईव्हने चक्क त्याची खोटी सही केली. हे एका मोठ्या कंपनीच्या प्रमुखाने केलेले फसवणुकीचं कृत्य होतं. हे दाखवून देते की ईस्ट इंडिया कंपनी नैतिकतेच्या कोणत्या स्तरावर काम करत होती. त्यांच्यासाठी नफा हेच उद्दिष्ट होते. मला सर्वात मोठे नवल याचे वाटते की सिराजला या कटाची अंधुकशी कल्पना होती. तरीही त्याने मीर जाफरला पुन्हा सर्व सैन्याचं नेतृत्व दिले. हे म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओला माहीत आहे की त्याचा मॅनेजर त्याच्याविरुद्ध कट रचतोय आणि तरीही तो मुख्य तिजोरीच्या चाव्या त्यालाच देतो. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. सत्तेसाठी केवळ सैन्यबळ पुरेसे असते का? नाही. तिथे माहितीचे जाळे आणि मुत्सद्देगिरी निर्णायक ठरते. सिराजकडे अफाट सैन्य आणि प्रशिक्षित फ्रेंच तोफखाना होता, पण विश्वासार्ह माणसे नव्हती. तो मैदानात उतरण्यापूर्वीच मानसिक पातळीवर युद्ध हरला होता. आता आपण 23 जून 1757च्या ऐतिहासिक दिवसाकडे येऊया. प्लासीचे रणांगण. इथे क्लाईव्हने घेतलेला एक धाडसी निर्णय महत्वाचा आहे. पावसाळा सुरू झाला होता आणि भागीरथी नदीला पूर आला होता. क्लाईव्हच्या स्वतःच्या लष्करी मंडळाने नदी ओलांडण्यास स्पष्ट विरोध केला होता. पराभव झाला तर मागे हटण्याचा मार्गच नव्हता. तरीही त्याने विरोध डावलून पूर आलेली नदी ओलांडली. परंतु त्याला स्वतःच्या कटावर आणि मीर जाफरच्या गद्दारीवर एवढा ठाम विश्वास होता. आणि 23 जूनच्या सकाळी युद्ध सुरू झाले. सुरुवातीला नवाबाच्या फ्रेंच तोफखान्याने इंग्रजांवर चांगलाच दबाव निर्माण केला. पण दुपारी निसर्गाने हस्तक्षेप केला. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. इथेच दोन्ही बाजूंच्या तयारीतील फरक दिसला. इंग्रजांकडे तोफांच्या दारुगोळ्यासाठी ताळपत्री होत्या. पण नवाबाच्या अवाढव्य तोफखान्याकडे असे कोणतेही संरक्षण नव्हते. त्यांची सर्व दारू भिजली. पावसाची उघडी फोल्यावर नवाबाचा एकमेव इष्ठावान सेनापती मीर मादन याला वाटले की इंग्रजांची ही दारू भिजली असेल. याच गैरसमजातून त्याने आक्रमक चाल केली. आणि इथेच मोठी चूक झाली. इंग्रजांच्या तोफा कोरड्या होत्या. मीर मादन रणांगणातच मारला गेला. हे पाहून सिराज पूर्णपणे खचला. त्याने हताश होऊन मीर जाफरला हल्ला करण्याचा आदेश दिला. पण मीर जाफर, ज्याने आधीच सौदा केला होता, तो एखाद्या पुतळ्यासारखा जागीच उभा राहिला. त्याने सैन्याला पुढे सरकूच दिले नाही. आणि ही उघड निष्क्रियता पाहून क्लाईव्हने आपला डाव साधला. त्याने जोरदार चढाई केली. आपलेच लोक कट करत आहेत हे पाहून सिराजने रणांगणातून पलायन केलं. सकाळी सुरू झालेली लढाई दुपारपर्यंत संपली. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? मला हा आकडा अस्वस्थ करतो. इंग्रजांचे केवळ 65 सैनिक मारले गेले. फक्त 65 सैनिक गमावून त्यांनी 60,000च्या फौजेचा पराभव केला. हा काही लष्करी विजय नव्हता. तो क्लाईव्हच्या मुत्सद्देगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा विजय होता. युद्धतंत्रापेक्षा माहिती आणि मानवी स्वार्थ हे प्रभावी शस्त्र ठरू शकते हे त्याने सिद्ध केले. आणि यानंतर बंगालचं चित्र पालटलं. मीर जाफर नावापुरता नवाब बनला, पण खऱ्या अर्थाने तो कंपनीच्या हातातील कळसूत्री बाहुला होता. बंगालला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली. क्लाईव्हने खजिन्यातून प्रचंड रक्कम लुटली. नवाबाचा खजिना रिकामा झाला. इंग्रज आता बंगालचे अप्रत्यक्ष राज्यकर्ते बनले. आणि इथूनच आपण सुरुवातीला जो फ्रेंच इंग्रज सत्ता संघर्षाचा मुद्दा मांडला होता तो जोडला जातो. या संपत्तीचा इंग्रजांनी काय उपयोग केला? त्यांनी ही संपत्ती भारताच्या इतर भागांत, विशेषतः दक्षिणेत फ्रेंचांविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात वापरली.
बंगालच्या पैशांवरच त्यांनी फ्रेंचांचे वर्चस्व मोडून काढले. म्हणजे जर बंगालची संपत्ती नसती तर फ्रेंचांचा पराभव करणे इंग्रजांना शक्य झाले नसते. नक्कीच. आणि फ्रेंचांचा काटा काढल्यावर त्यांनी पुढील 150 वर्षे भारतभर सत्तेचा विस्तार केला. जाता जाता एक अतिशय रंजक विचार मनात येतो. जर युरोपमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात ती भूराजकीय स्पर्धा नसती तर काय झाले असते? फ्रेंचांच्या अस्तित्वाची भीती नसती तर ईस्ट इंडिया कंपनीने केवळ एक व्यापारी कंपनी म्हणूनच लक्ष केंद्रित केले असते का? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. फ्रेंचांच्या स्पर्धेमुळेच इंग्रजांना भारतातून व्यापारी ते राज्यकर्ते बनण्याची घाई झाली का? कदाचित हे दोन मोठे खेळाडू एकमेकांशी भिडले नसते तर आज भारताचा इतिहास वेगळा असता. अशीच नवीन माहिती घेऊन एका नव्या सखोल चर्चेत आपण पुन्हा भेटू.